4 वर्ष. हो, आम्ही रायटर्स बसले तिकडे, रायटर्स तिकडे बसले, त्याचं पाव पण तुटलंय. गाण्यामध्ये नाचत होता ते. That was that. सेटवर मराठीमध्ये बोलायला सांगून कोणी रॅगिंग वगैरे केली? नाही काय, मी डिरेक्टर आहे, मला कोण. आमचं आय थिंक वी डिड ऑलमोस्ट 51 ड्राफ्ट्स. ओह वाव. येस, सो रायटिंग त्यांनी 20 ऑड ड्राफ्ट केलाय आणि पूर्वीचा अजून 20 ड्राफ्ट होत आहे. तो इट्स लाईक, आणि सेटवर आम्ही अजून 10 ड्राफ्ट केलाय. एव्हरी डे न्यू ड्राफ्ट, बट द रिझल्ट इज फॉर एव्हरीवन टू सी. सो आय एम सेइंग की फिल्म मध्ये ना ओनली रीरायटिंग वर्क्स. यू हॅव टू कीप रायटिंग अँड रायटिंग अँड रायटिंग टिल यू गेट इट. टेकिंग मेंटल नोट्स. ॲज अ प्रोड्युसर, फर्स्ट टाइम प्रोड्युसर, आणि तेही सर डिरेक्ट करत असताना, हाऊ वॉज एक्सपिरियन्स? अरे बापरे, फार कठीण होता. कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल हिम थांब आता, यू आर स्पेंडिंग, थांब आता. व्हेरी डिफिकल्ट. And then Nikhil and Gaurav did the final dialogues, beautifully written by them. निखिल पलांडे, गौरव Come रेळेकर. everybody, come up. गौरव नाही. गौरवने फिल्मचं एवढं टेन्शन घेतलंय की काल त्याचं छोटस ऍक्सिडेंट झालंय. हो. तर गौरव, इथूनच आम्ही तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार. 20 ड्राफ्ट्स. किती फ्रस्ट्रेशन आलं किंवा किती मजा आली? दोघांपैकी एकच काहीतरी नाही, दोन्ही आलं. खोटं नाही बोलणार. कारण काय होतं, एका पॉइंटला गेल्यावरती फ्रस्ट्रेशन पण येतं की आपल्याला क्रॅक होत नाहीये आयडिया, आणि विषय खूपच अवघड म्हणता येईल. कारण आम्हाला कुठेही सिरियस फिल्म बनवायची नव्हती, एंटरटेनमेंट कुठेही सोडायचं नव्हतं. सो करमणूक आणि एक खूप महत्वाचा विषय हँडल केलेला आहे सरांनी. सो ते लिहिताना आम्हाला बऱ्याच वेळा क्रॅक नाही व्हायचं, एक्झॅक्टली काय लिहावं आणि जे प्रेक्षकांना आवडेलही आणि आम्हाला जे सांगायचं ते लोकांपर्यंत पोहोचेल. सो त्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आणि एक एक शब्द मी पोस्ट पण टाकली, त्याच्यामध्ये पण लिहिलेले. आम्ही पहिल्या ड्राफ्ट पासून जे बसलोय, एक एक सीन, एक एक शब्द, जस्ट बिकॉज आम्ही सगळे आता कोकणातली फिल्म असल्यामुळे कोकणातले वेगळे शब्द आहेत. सो त्याचा अर्थ बऱ्याच वेळा माहिती नसायचा, मग त्याच्यावर डिस्कशन व्हायचं की हा इथे योग्य आहे का. ती एवढी काळजी घेऊन मग आम्ही केलं. आणि सेटवर गेल्यावर मग गिरीश सरांमुळे आम्ही खूप त्याच्यामध्ये चेंजेस केले, आणि गिरीश सरांकडनं खूप शिकायला मिळालं की कशा पद्धतीने लिखाण असलं पाहिजे. ही इज सच अ फॅब्युलस रायटर हिमसेल्फ. आणि मास्तर आहेत ते आमचे आता, त्यांनी खूप शिकवलं. मला वाटतं तुमच्या करिअर मधला सगळ्यात हायएस्ट पॉइंट असेल असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? माहित नाही. आता ते 15 मे नंतर कळेल की काय, कारण प्रेक्षक जो बघणार आहे, जे कॉमन पीपल हुज गोइंग वॉच इट, ती जी हे देणार आहे त्यावेळी कळेल. ॲज अन ॲक्टर म्हणून परफॉर्म करताना तुम्हाला काय वाटलं की काहीतरी, कारण फार कमी लोकांनी हा प्रयोग केलेला आहे मराठी सिनेमात तरी. सो व्हॉट वर यू फिलिंग? थोडाशा घाबरला होता की यू वर व्हेरी एक्सायटेड? नो, ऑफकोर्स मी एक्सायटेड होतेच आणि घाबरले पण होते, कारण आपण हे असं रेग्युलर याच्यामध्ये नाही केलेलं. एक अतिशय महत्वाचा आपण एक फिल्म करतोय आणि एक असा प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये आपण बरंच काही सांगतोय की जे जसं आता याने समीरने सांगितलं की जो एक्सेप्टन्स समाजामध्ये एक माणूस म्हणून पाहिजे, तो आपल्याला समोरच्यांना दाखवायचा होता.
आणि त्याच्यासाठी ते मला पहिले एक्सेप्ट करणं आणि मला ते शिकणं आणि ते समजून घेणं आणि मग ते करणं अवघड होतं. पण मला वाटतं की एक खूप चांगलं एक तर लिखाण खूप छान आहे आणि स्टोरी खूप छान होती आणि आम्ही सगळे म्हणजे गिरीश, समीर, मुक्तल आमची टीम खूप छान झाली होती. त्यामुळे मजा आली आणि खूप काही शिकायला पण मिळालं. सो नाईस. गिरीश सर, तुम्ही काय ठरवलं आयुष्यामध्ये मी वेगवेगळ्याच प्रकारच्या फिल्म करणार, असं नॉर्मल रोल करायचंच नाही मला, काहीतरी तुफान? नॉर्मल मध्ये घेत नाही कोणी म्हणून, त्यामुळे असं कुठेतरी आडवाटेला जावं लागतं. या चित्रपटाचा विषय वेगळा होता, तुम्हाला काय म्हणून यांनी कन्व्हिन्स केलं? काय मनधरणी करायला लागली की व्हॉट वॉज इट? नाही, मनधरणीपेक्षा त्यांनी एक संहिता लिहिली होती. आम्ही दोघांनी मिळून एक वेब सिरीज केली आणि त्या दरम्यान आमचं मैत्र जुळलं. म्हणजे ऍक्टर म्हणून माझा असलेला इगो आणि लेखक म्हणून माझा असलेला इगो याच्या पलीकडे जाऊन कोणत्या तरी दिग्दर्शकाला आपला नेता म्हणून निवडायचं ही प्रक्रिया मैत्रीतून घडते. त्यामुळे उमेश डिरेक्ट करत असेल तर मला आवडतं, नागराज करत असेल तर आवडतं, समीर तिवारी करत असतील तर आवडतं. तर तसं आमचं मैत्र जुळलं आणि मग त्यांनी सांगितलं की असं मी मराठी एक स्क्रिप्ट लिहिलंय, तुम्ही करणार का, बघा ते तू. तर ते मी पाहिलं पहिल्यांदा आणि तो कदाचित 21वा ड्राफ्ट असावा. नाही आवडला मला अजिबात आवडला नाही आणि मी म्हटलं नाही बुवा हे काही जमत नाही वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग पुढे 30 ड्राफ्ट वगैरे झाले असं. पण संहितेवर काम करण्याची जी लगन, जो ध्यास आहे तो त्याच्याबद्दल तुमचं एकमत झालं दिग्दर्शकाशी की संहिता हा प्राण आहे, त्याच्यावरती काम केलंच पाहिजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे इतके ड्राफ्ट करून इतक्या वेळा त्याच्यात सुधारणा करूनही ऐनवेळी असे प्रसंग आहेत चित्रपटात की जे ऐनवेळी तिथल्या तिथे इम्प्रोव्हाइज पण केलेले. तर या पद्धतीचं मोकळेपण, स्वीकारशीलता ही आमच्या दिग्दर्शकामध्ये होती. त्याला त्या पद्धतीचा पाठिंबा निर्मात्यांचा होता. म्हणजे ही सोपी गोष्ट खरंच नाही. म्हणजे आपला नवरा नुसतं खर्च करतोय म्हणून टेन्शन येण्याचा प्रश्न नाही, पण नंतर त्या सगळ्याची जबाबदारी घ्यायची आपल्याला, त्या आर्थिक विनियोगाची, नंतर तयार होणाऱ्या प्रॉडक्टची. अशा अर्थानं खूप मोठा अवघड रोल होता त्यांचा. आणि सुदैवाने त्यांचं दोघांचं मैत्र हे याच्यात रिफ्लेक्ट झालं. म्हणजे ते मित्रत्व ही अशी एक गोष्ट आहे ना की जी देहाची सगळ्याचीच बंधनं लांघून पलीकडे जातात. त्या मैत्रीची गोष्ट आहे, त्या माणूसपणाची ही गोष्ट आहे आणि ती त्यांच्या सहजीवनातनं एका परीनं आकाराला आलेली आहे. सो असा अनुभव आम्हाला मिळाला. सो त्यामुळे पहिला जरी नकार दिला तरी नंतर इव्हेंच्युअली मी त्यांच्या संघामध्ये सहभागी झालो आणि त्यांनी मला सहन केलं. आणि अगदी बरोबर बोलला. मी काय वाक्य खरी बोलतो. नाही, पण खरंच खूप मजा आली. आणि मला आणखीन एक मेन्शन करावं लागतं की माझी जी टीम होती, माझी हेअर मेकअप टीम आणि माझी कॉस्ट्युम टीम यांनी इतकी मेहनत दिली आणि सगळे असिस्टंट, कारण खूप अवघड होतं. आम्ही दापोलीमध्ये अगदी उन्हामध्ये शूट करत होतो आणि बरेच धावपळ होती. मला जवळजवळ 2 तास लागायचं तयार व्हायला. त्यामुळे माझी टीम तयार असायची. सुभाष दादा इथे आहे, पूनम आहे, कल्याणी जिनी कॉस्ट्युम केलेली आहे आणि विकी असिस्टंट होता आणि तो अतिशय धावपळ करायचा माझ्यासाठी. आणि या सगळ्यांनी माझी इतकी काळजी घेतलेली आहे की एक तर सर्वात पहिले म्हणजे ना त्यांनी खूप रिस्पेक्ट दिला मला ॲज ऑफकोर्स आर्टिस्ट. पण ते मी जे काम करत होते, कारण मी शैलेजा आणि शैलेश हे दोन्ही पात्रांमधून फिरत होते, त्यामुळे मला त्या दोघांमध्ये जाताना त्यांनी तो एक प्रवासामध्ये मला खूप साथ दिली. म्हणजे इव्हन कारण आपण जेव्हा शैलेशचं जे सुरुवात होती त्यामध्ये त्यांनी स्वतःहून हे केलं की आम्ही तुम्हाला सर म्हणणार. त्यामुळे ते सर पासूनच मला सगळेजण बोलत होते, कारण इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रोनाऊन्स त्यांचे त्या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी खूप माझी काळजी घेतली. आणि एकतर त्या कॉस्ट्युममध्ये, त्या हेअर मेकअपमध्ये मला इतका त्रास व्हायचा, कारण खूप म्हणजे ते बंद जखडलेलं असायचं आणि दाढी मोछाई होती मला, त्यामुळे खूप दमटपणा होता कोकणमध्ये, त्यामुळे तो पण एक त्रास होता. पण मला खूप काळजी घेतली. त्यामुळे
रिअली प्लॉस टू द टीम, कारण हेअर, मेकअप, कॉस्ट्युम, असिस्टंट ऑन सेट हे खूप खूप महत्वाचे असतात. स्पॉट हे खूप महत्वाचे असतात. आणि तुमचे को ॲक्टर्स, माझे सगळे को ॲक्टर्स सगळे अप्रतिम, त्यांनी सगळ्यांनी इतकी साथ दिली. आणि या सगळ्यामुळे एक चांगला सिनेमा घडतो. जोपर्यंत ते लाईट आणि त्यांचे दादा आणि जो आपल्याला जेऊ घालतो ते सगळी लोक, ती सगळी सोबत नसतात ना, नाही हो, तो सीनही नाही चांगला घडणार. कारण काही ना काहीतरी हुकलं असेल तर सगळंच हुकतं. पण तुम्ही इथे बघाल ना, प्रत्येक सीनमध्ये आम्ही खूप मजा केलेली, प्रत्येक सीनमध्ये आम्ही एकमेकांची काळजी घेतलेली आहे, प्रत्येक सीनमध्ये आम्ही असं म्हणतो की आता चला आज काय खायचं बोला. सो यु नो, जेव्हा सिनेमा या पद्धतीने बनला जातो ना, जसं गिरीशने म्हटलं ना, मैत्री होणं खूप गरजेचं आहे. आणि तेच आमचा टॅगलाईन आहे की मैत्री होणं खूप गरजेचं आहे. आणि सिनेमा याच्यामध्ये ना एकमेकांना समजून घेऊन माणुसकीने जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हाच चांगले प्रयोग होतात. जेव्हा ते एक प्रॉडक्ट म्हणून बनवलं जातं ना, तेव्हा कदाचित माहित नाही काय होतं, ते फॉलोअर्स होते, ते प्रॉडक्ट म्हणूनच बाहेर होईल. पण त्याचं कॉर्पोरेटायझेशन मधून हे बाहेरच पडेल, ते मनाला भिडणार नाही. आणि आम्ही जो सिनेमा केलेला ना, तो लोक घेऊन जातील घरी आणि माहित नाही वर्ष ते स्वतःकडे ठेवतील आणि प्रेम करेल. सो हॅट्स ऑफ टू ऑल दीज पीपल हु आर सिटिंग हिअर. सगळ्यांसाठी एकदम अगदी म्हणजेच आजी, आई, यु नो, ऑल माय पीपल, सुभाष दादा, पूनम, थँक्यू. गिरीशजी, तुमच्यासाठी सगळ्यात सोपं आहे असं मला तुम्हाला स्क्रीनवर बघून वाटतं. तुम्ही डान्स करता, तुम्ही लिहिता. मी आत्ता पाहिलं त्या टीजर मध्ये तुम्ही डान्स करत होता इंस्टाग्रामवर. पण या फिल्मच्या बाबतीत कुठली गोष्ट तुम्हाला कठीण वाटली? सगळंच कठीण होतं. कारण मुळात एका बाईला प्राधान्य देऊन म्हणजे आपल्या या पुरुषी समाजामध्ये जरा कुठे बाई पुढे गेली एक पाऊल की सगळे पुरुष थरका पुरतो ना, धरणीकंप झाल्या. तर आणि मी कुठला असा, हा म्हणजे हे जरा पुढे गेले. पण त्या कामी खरंच समीरनी खूप मदत केली. आणि त्यामुळे आता तुम्हाला विषय असं मांडायचा आहे की ज्यामध्ये तुम्ही देहाच्या पलीकडे जाऊन आकाराला येणारी मैत्री, प्रेम याबद्दल बोलणार आहात. तर तुम्ही ते पात्र साकार करताना तुमच्यात तसे भाव होत आहेत का नाही तयार? आणि तसं असेल तर मग ते तो अभिनय चांगल्या सात्विक कुळातला होतो. आणि त्यामुळे खूप अवघड होतं, सोपं अजिबात नव्हतं. पण त्याचे काय असतात ते ऊर्जा निर्माण करताना थोडं पोल्युशन होतं. तसं थोडं पोल्युशन मी केलंय, यांना खूप त्रास दिला. पण मी ते शोधलं त्या अंगाला. आणि तो मजेशीर असतं म्हणून ऍक्टर व्हावं. ते ऍक्टर म्हणूनही काही सोपी गोष्ट नाही. खूप फोटो काढून घ्यावे लागतात, समारंभाला जावं लागतं. नाही म्हणजे विनाकारण फोटो काढून घ्यावे लागतात. कपडे सुंदर दिसावं लागतं. म्हणजे सुंदर मला लिमिटेशन आहेत, पण कपडे घालावे लागतात. तर हे सगळं करत बसावं लागतं. हे सगळे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत. पण असा एक माणूस जगून पाहता येतो जो तुम्ही कधीच बनू शकणार नाही कदाचित. सो अशा कुठल्या तरी दिव्यत्वाचा स्पर्श असलेल्या प्रदेशामध्ये माणूस म्हणून तुम्हाला थोडा वेळ का होईना जाऊन येता येतं. दॅट इज फॅसिनेटिंग चार्म ऑफ ऍक्टिंग. आणि म्हणून परत परत ऍक्टिंग करावंसं वाटतं. म्हणजे हिने सांगितले ते कष्ट इतके होते की ते सतत असं पट्टे बांधून, आणि ते वाटतं पण करताना खूप अवघड आहे. ऊन होतं, दमट हवा समुद्र किनाऱ्यावर करत होतो. अशा सगळ्या गोष्टींमधनं माणूस जातो ते केवळ एवढ्यासाठी की नंतर त्याचं फलित जे पाहतो आपण तेव्हा लक्षात येतं की अरे काहीतरी गंमत आहे. आणि तशा अर्थानं यांनी व्यवसाय म्हणा, धंदा म्हणा म्हणून काही चित्रपट हा बांधलेला नाही. ते पॅशन म्हणून केलेला आहे, ध्यास म्हणून केलेला आहे, आतबट्ट्याचा व्यवहार आहे. आणि खूप प्रेमाने केलाय. सगळीच माणसं ज्यांची यांनी नावं घेतली, तू नावं घेतलीस, तर त्या सगळ्या लोकांनी फार मनापासून केलं. आणि त्याचं कारण आमच्या निर्मात्या त्या सगळ्यांना अत्यंत समानतेची, चांगली आदराची वागणूक तिथे होती. आणि प्रत्येकाचं ऐकलं जात होतं की बाबा तुम्ही सांगा तुमचं काय, अशा अर्थाने. आणि सिनेमा ही समूह कला आहे. सगळ्यांनी जर थोडं थोडं केलं तर क्रिकेटची टीम जिंकते, तसं ते आहे.
आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा हा विजय आहे. आम्हाला खूप भावला आहे सिनेमा. आयुष्यात काय चांगलं काही केलेलं काम जर मोजून दाखवायचं असेल तर हा सिनेमा, असं मला वाटतं. क्या बात. तर तुम्हाला तो आवडेल अशी एक खात्री आहे, पण तुम्ही ज्या प्रेमाने हा केलेला आहे तो आमच्यापर्यंत अगदी पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. थँक्यू. सर, आता फायनली हा प्रेक्षकांपर्यंत जातोय. तुम्हाला काय वाटतं, ह्या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मानसिकतेत सुद्धा एखादा बदल घडून येऊ शकतो का? You can speak in Hindi or English. See, every cinema if a cinema connects with you, it will leave something with you. I feel if this cinema even connects with 10 people, it's a successful film. For me, even if 10 people come out of the film and see people differently and stop judging people ki nahi tu aisa hai, tu aisa hai, tu aisa. No, it's if you can stop judging people, I think the film is a success. That is it. I mean, it's not box office, it is not how much money we make. If we can get society to stop judging each other, get people to stop judging each other, and look at everybody as normally as we are, that is it. If you are, then yes. Okay, can I add one thing over here? आम्ही जेव्हा सिनेमाचं शूट संपलं होतं आणि आम्ही त्या रात्री डिसाईड केलं की सगळे एकत्र येऊन आम्ही गप्पा मारूया, तर मला असं हळूच समीर म्हणतो की राजश्री, तू बऱ्याच डिरेक्टरसोबत हिंदीमध्ये जास्त काम केलंयस इथे आणि असं म्हणलं. बरोबर झालंय ना सगळं? म्हणजे तुला काय वाटतं मी बरोबर केलेलं आहे, काय आहे? आय एम ऑल्सो इव्हॉल्व्ह इन लर्निंग. आणि आय फेल्ट सो गुड अबाउट इट, कारण खूप कमी असे डिरेक्टर्स असतात जे इव्हॉल्व्ह व्हायला प्रत्येक क्षणाला तयार असतात, शिकायला प्रत्येक क्षणाला तयार असतात. नाहीतर ते जेव्हा ते आपण असतो ना की मी करेक्ट केलेलं आहे सगळं, हे असं जेव्हा म्हणणारे होऊन जातात ना की मला माहिती आहे ना, यु नो, ही वॉज रेडी टू लिसन फ्रॉम द डे वन टिल द एंड. आणि ही मेड शुअर ही आस्क पीपल की बरोबर होतंय ना, तुम्हाला काय वाटतंय, यु नो. आणि इवन ही आस्क मी लाईक, यु नो, हाऊ डू यू लाईक टू बी डिरेक्टेड, यु नो, व्हॉट इज युअर प्रोसेस. त्यामुळे हे प्रश्न खूप महत्वाचे आहे, कॉन्व्हर्सेशन खूप महत्वाचं आहे. सो या दिस इज मला एक असं वाटतं की सिनेमा समाजामध्ये बदल घडवण्यासाठी वगैरे केला जात नाही, किंवा तसं गृहीत धरून काही केलेलं नसतं. एक विधान करायचं असतं फिल्म मेकरला. त्याला एक वाटत असतं की अरे बाबा, मी ज्या जगात राहतो त्याच्यात काही गोष्टी मला खटकतात, काही हे नवं घडायला हवं, नाहीतर हा समाज नावाचा कळप तिथेच राहील, चरत बसेल. तर त्याला कुठेतरी वाटा दाखवाव्या लागतात. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं त्या परीनं त्या वाटा पाडत असतात. तर तशी ही वाट पाडण्याचा प्रकार आहे. हे जसं म्हणले तसं की आम्ही जजमेंटल इतके आहोत, आम्ही भेदाभेद इतके करतो. तुकाराम सांगून गेले, भेदाभेद भ्रमा मंगळ, असं तुकाराम सांगून गेले. ते केव्हा, म्हणजे किती जुना विचार आहे, पण आम्हाला तो अजून काही अंमलात आणता येत नाही. तर त्याच्याबद्दल ह्यांची जी जीवनदृष्टी आहे ती फार चांगली आणि सखोल, ती समानतेची आहे आणि ते ती जगतात. आणि त्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब म्हणून हा सिनेमा तयार झाला. आणि तू पहिला त्यांना जो प्रश्न विचारला होता की आयडिया कुठून आली वगैरे, तर मला असं वाटतं त्यांच्या जगण्यातनंच ते आलेलं आहे, उमलून आलेलं आहे सहज. म्हणजे त्यामुळे त्याचा नेमका त्याची गंगोत्री सांगता येत नाही. तर असा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे तो विशेष आहे. बरं, तो काही आर्ट कलात्मक अशा अर्थाचा काही किंवा दुर्बोधता असं काहीच नाही आहे. रोजमर्राचं जगणं त्याच्यातच ती गोष्ट फुलवलेली आहे आणि त्यामुळे ती खरी आहे आणि भिडते आणि ती तुमच्या बरोबर राहते. आणि आजच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट सिनेमा आहे. जी कलाकृती अगदी मनापासून बनवली जाते ती मनापर्यंत पोहोचणारच, आणि ते पोहोचवण्याचं काम आपण सगळे करणार आहोत, हो की नाही? त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधी आणि त्यांना ही विनंती आहे की आजच्या काळामध्ये स्वतंत्र सिनेमा, इंडिपेंडंट फिल्म करणं ही खूप दुष्कर गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी अशीच माणसं हवी असतात जी काहीतरी एक ध्यास घेऊन एक पॅशनेटली काहीतरी करतात
तर या दोघांनी तशा पद्धतीचा हा सिनेमा तयार केलेला आहे. त्याच्या पाठीमागे खूप काही संस्थात्मक बळ नाहीये, त्याच्यामध्ये मुख्य बळ अपेक्षित धरलंय ते प्रेक्षकांचं. त्यामुळे या आमच्या मराठी प्रेक्षकांना कथा ज्याच्यामध्ये नायक असते ते चित्रपट खूप आवडतात, ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. हा त्यापैकी एक चित्रपट आहे. तर त्यामुळे तुमचा सहभाग आम्ही अपेक्षित धरतो या प्रवासामध्ये इथून पुढे. क्या बात. आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ऑलरेडी या फिल्मने खूप गाजावाजा केलेला आहे, याच्या म्युझिकने लोकांची मनं जिंकलेली आहेत. गाण्यात म्युझिक बद्दल आमचे म्युझिकचे संगीताचे सगळे शिलेदार तिकडे मागे उभे आहेत, त्यांनाही बोलूया आपण. या की पुढे या. आणि अभिजित या चंद्रकला, सगळेच टीम, कोण मला दिसत नाही तिथे. मंजिरी फडणवीस, नील आमचा संकलक. अरे ये तू छान शर्ट घातलास. कॅमेरामॅन पण आहे. कोण कोण आहे? अरे आमची गायिका पण आहे. गायिका ये. टीम मध्ये जेवढे जेवढे अरे ये ना. सगळ्यांनी स्टेजवर आलं तरी आणि चालेल. प्रोडक्शनचे आहे सगळे. सुभाष दादा या. आजी, या पुन्हा. वर्षाताई, NK. आर्यन, NK, आजी नाही इथे. सूरज, आमचा पोस्ट प्रोड्युसर. एकच खंत आहे, या सगळ्यामध्ये गौरव आमचे, मात्र स्टेजवर येऊ शकत cinematographer. नाहीये. आमचे सिनेमॅटोग्राफर हे कानडी आहेत. हो माहिती मला. ते कानडी आहेत, तर त्यामुळे ह्याला अजून एक दाक्षिणात्य दृष्टिकोन पण मिळालेला आहे. आणि म्हणजे असं नको तुम्हाला मंडळींना वाटायला की आम्ही तिघं चौघच जबाबदार आहोत यासाठी, तर तसं नको. ह्या सगळ्यांना पण जबाबदार धरा. हे आमचे डीओपी राव नंदकिशोर फ्रॉम बॅक. आमिष आमचे प्रोडक्शनचे इन्चार्ज. आणि संगीतकार हा हे आमचे संगीतकार. असं इथे येऊन उभे राहू. या साईडला. या बस, हळू 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 हळू. कंटिन्युटी सुपरवायझर सोनल. सूरज पोस्ट प्रोड्युसर, अमीश प्रोडक्शन, सोहान प्रोडक्शन. अजून कोण आहे? हा, सुशांत फर्स्ट, जानेश्वर अँड आय फॉरगॉट. सुमित प्रोडक्शन, जानेश्वर, सोनल स्क्रिप्टी, कंटिन्युटी, निखिल रायटर, आजी, आशा आजी, वर्षा आजी, पूनम, NK, सुभाष दादा, गौरी मॅडम, पल्लवी रॅप सिंगर, काट्या रॅप ह्यांनी गायलं. अभिजित म्युझिक डायरेक्टर, शौनक असर फर्स्ट फिल्म. both first film, lyricist, Neil Natu, first film editor, and then this is Atharva, many films. Aryan, even more many films. Shantanu, very many films. Other Vikrant, माझा associate, co-writer, जगदीश and प्रसाद, आणि casting team आहे सगळे. त्याचबरोबर श्रीकांत सर पण इथे आलेले आहेत. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट श्रीकांत यादव. श्रीकांत एंट्रीला टाळ्या. लेट एंट्री. फिल्म में पुलिस हमेशा लास्ट आता है. आणि आमचा तरुण मित्र आर्यन जो आहे तो त्यांनी इतकं देखणं अभिनय छान, खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि या सगळ्या जेनझीनी पण आम्हाला खूप जमिनीवर ठेवलं सतत, म्हणजे ऑन युअर. आणि हा श्रीकांत दादा, ओ माय गॉड, व्हॉट अ वंडरफुल. आणि श्रीकांत यादव हे तर आपल्याला माहिती आहे की ते एक कसदार अभिनेते आहेतच, पण ते भारदार माणूस पण आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा सहवास असला की सिनेमा बरा होतो. म्हणून मी त्यांना आवर्जून आमच्या चित्रपटामध्ये मी आणि उमेश घेत आलो. समीरना मी पहिल्यांदा ते सांगितलं होतं की म्हणलं यादव घ्या, मग पुढचं बघू. कृष्ण आपल्या बाजूला पाहिजे. हा, हे महाभारतापासून आहे. कृष्ण आपल्या बाजूला घ्या, मग बाकी फौज कुठेही जाऊ द्या. असं मस्त प्ले बघितला होता. फुल बॉडी मसाज. होल बॉडी सो सो आता आपल्या मैत्रिणीकडे तुला काही
काय 15 तारखेला या बघायला, इतकं सिम्पल आहे. 15 तारखेला रिलीज होते बघा, त्याचा ट्रेलर आज आहे. दाखवून झाला. ट्रेलर आज बघितलाच असेल तुम्ही. 15 पण श्रीकांत सर, तुमच्या तारखेला भूमिकेविषयी तुम्हाला काही बोलायला आवडेल का? आता त्याने कृष्ण विष्णू सांगितलं त्याच्यामुळे मला जरा जास्तच हे झालं. पण फारच भारी चित्रपट झालाय, कारण खूप अवघड विषय इतक्या सोप्या पद्धतीने हसत खेळत दाखवणं हे अवघड होतं. त्या स्क्रिप्टच्या ओघाओघात ते येतं आणि खूप म्हणजे काय फुल पॅकेज आहे त्याच्या, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी मिळतील. कारण आपण चित्रपटाशी रिलेट करायला बघतो ना की अरे हा ह्याच्यासारखा माणूस आहे, ह्याच्यासारखा भाऊ आहे, ह्याच्यासारखा काका आहे, मामा आहे वगैरे वगैरे असं. तर हे सगळे आपल्याला एका ह्याच्या त्या बाप्या या चित्रपटात आपल्याला दिसेल. आता माझ्या भूमिकेविषयी म्हणजे मी त्याचं आम्ही 3 मित्र आहोत असं दाखवलेलं आहे. संपली गोष्ट. 3 मित्रांची गोष्ट. आपली यारी गावावर मारली. चित्रपट बघा, मजा येईल तुम्हाला. 15 मेला आपल्या सगळ्यांच्या जवळच्या सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होतो. प्रत्येकाने जाऊन बघावा, कारण मराठी सिनेमा आहे, वेगळ्या धाटणीचा आहे, वेगळा प्रयत्न आहे, पहिल्यांदा इंडिव्हिज्युअली केलेला हा प्रयत्न आहे. आणि एवढी प्रेमळ टीम, ज्यांचं प्रेम आपल्याला स्वतः स्टेजवर दिसतंय, आपापसातलं, त्यांचा आपापसातला रिस्पेक्ट, या टीमला सपोर्ट करणं तर अगदीच गरजेचं आहे. त्यामुळे मी तरी चालले 15 मेला. तुमचं एक आमची देविका दफ्तरदार, त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, गुणवान अभिनेत्री आहेत, त्या आज येऊ शकल्या नाही, पण त्यांची आठवण आम्ही सगळेजण काढतो या ठिकाणी. मला वाटतं कलाकार मंडळींची पुन्हा एकदा आपण नावं घेऊयात, कारण काही नावं सुटलेली आहेत. गिरीश कुलकर्णी सर, राजश्री देशपांडे, श्रीकांत यादव, देविका दफ्तरदार, आर्यन मेंजी, गौरी किरण, आनंद कारेकर, वर्षा दांदळे, आशा जोशी, अथर्व फडणवीस. आनंदा पण आलेला नाही, आनंदा पण श्रावणी त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्या 2 पोरी, 2 छोट्या आमच्या, अथर्व फडणवीस. कोण? 2 इरा, त्या 2 इरा आळशी आणि इरा परवडे. इरा आळशे आणि इरा पालवे. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही 15 मेला आपापल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघाल आणि हा यशस्वी करण्यात आम्हाला हातभार लावाल. थँक्यू सो मच. टीम सोबत पहिल्यांदा इतका मोठा सिनेमा करायला मिळाला आणि भलेही त्याच्यामध्ये छोटे छोटे 5-6 सीन होते, पण ते सीन माझ्याकडून समीर सरांनी इतके सुंदर करून घेतले की मी काल जेव्हा सिनेमा बघण्यासाठी आले सगळेजण, तेव्हा जेवढे राजश्रीला आणि जेवढे गिरीश सरांना भेटत होते लोक, तेवढे लोक मला पण भेटले आणि माझं खूप कौतुक झालं. या कौतुकाचे पहिले हकदार माझे दिग्दर्शक आणि माझे लेखक आहेत आणि माझे सहकलाकार आहेत. म्हणजे मला इतकं कौतुक, हे अजून माझं संपलेलं नाही, मी त्याच याच्यात, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. हा सिनेमा प्रत्येकाचं वेगळेपण जपण्याचा मंत्र देणारा सिनेमा आहे. तर आपलं वेगळेपण जसं आपल्याला आवडतं तसं दुसऱ्याचं पण वेगळेपण स्वीकारा, इतका सुरेख संदेश देणारा हा सिनेमा आहे. आणि संदेश देता देता त्यांनी आपल्याला बारकं हसवलेलं सुद्धा आहे, पण ते हसवलं म्हणजे पंचेसचं हसवणं नाही बरं का, म्हणजे चला आता मी पंच मारतो आणि विनोद करतो, नाही. ते आपसूक येणारं, आतून येणारं हसू आहे आणि इतकं स्मूथली हे सगळं जात आहे आणि ती मैत्री आपल्याला शेवटी अंतर्मुख करते. तर असा इतका सुंदर सिनेमा प्लीज चुकवू नका, प्रत्येकाने बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा आणि असे सिनेमे चालले पाहिजे, ही भगवंताकडे मी प्रार्थना करते. याच नोटवर आपण हा कार्यक्रम संपवूया आणि त्याच्या आधी सगळ्यांचा मस्त ग्रुप फोटो होऊन जाऊ द्या, जो अजून झालेला नाही.